नमस्कार. सर्व शेतकरी बांधवांचे ग्रेप मास्टरच्या झूम सेमिनारमध्ये स्वागत आहे. काही शेतकरी अजून जॉईंट होत आहे. अजून 2 मिनिटं आपण थांबूया, त्यानंतर शिंदे सर झूम सेमिनार चालू करतील. नमस्कार द्राक्ष बागायतदार बंधूंनो, ग्रेप मास्टर या आपल्या आवडत्या अशा युट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मित्रांनो, आज अतिशय महत्त्वाचा विषय आपण घेतलाय, तो म्हणजे खरड छाटणी म्हणजेच द्राक्ष शेतीचा पाया. आपण मागच्या 4-5 वर्षाचा जर आपण रिपोर्ट बघितला तर अनेक शेतकरी बंधूंना द्राक्ष शेती म्हणजे खूप काहीतरी एखाद्या चक्रव्यूहात पडल्यासारखं वाटतंय की द्राक्ष शेती परवडत नाही, रेट नाही, कधी नॅचरल कॅलेमिटी, तर कधी मिलीबग आला, पाऊस आला, माल क्रॅकिंग झाला, यामुळे रेट मिळत नाही, अशा अनेक समस्यांचा सामना आपल्या शेतकरी बांधवांना करावा लागतो. आपला जर एखादी बिल्डिंग बांधताना जर आपला पाया जितका भक्कम तितकी आपली बिल्डिंग मजबूत असते, ती जास्त दिवस टिकते. त्याच पद्धतीनं आपण खरड छाटणीमध्ये जर आपण चांगलं काळजीपूर्वक आपल्या बागेकडे जर लक्ष दिलं तर पुढे येणाऱ्या ज्या काही अडचणी त्या आपण नक्कीच कमी करू शकतो. मित्रांनो, नेक्स्ट. आता तुम्हाला ग्रेप मास्टर माझ्याबद्दल चांगल्यापैकी माहिती आहे. आपलं ग्रेप मास्टर युट्यूब चॅनल आणि ग्रेप मास्टर ऍपच्या माध्यमातून आपण शेतकरी बांधवांसाठी द्राक्षामध्येच काम करतोय, परंतु द्राक्षाबरोबरच आता डाळिंब आणि इतर भाजीपाला पिकामध्ये पण आपण येतोय. आणि ग्रेप मास्टर ऑर्गॅनिक फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून आपण द्राक्ष निर्यात आणि लोकल द्राक्षाचं मार्केटिंग देखील करतोय. आतापर्यंत 70,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आपलं ग्रेप मास्टर ऍप वापरलेलं आहे आणि त्याचा ते फायदा घेत आहे. फक्त नाशिकच नव्हे तर सांगली, सोलापूर आणि कर्नाटक मधील शेतकऱ्यांनी खास कन्नड भाषेमध्ये आपलं ग्रेप मास्टर ऍप वापरताय. युट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन होत आहे. आवाज येतो का? हा, येतो. काही आवाज येत नाही. सुनील साळुंके म्हणता आवाज येत नाही. अतुल गायकर म्हणताय आवाज येतो. सुनील साळुंके म्हणता येतोय. ओके, येतोय आवाज, ठीक आहे. आणि ग्रेप मास्टर ऍप मधून आपण युट्यूबच्या व्हिडिओच्या माध्यमातून इंस्टाग्राम इकडे पण आपले व्हिडिओ जात असतात. इकडेही काही तरुण शेतकरी मंडळी आहेत. आणि युट्यूब हा एक खास आपला आवडता असं चॅनल आहे शेतीमधलं आणि द्राक्षामधलं, त्याच्या माध्यमातून आपण तुमच्यापर्यंत पोहोचलेलो आहोत. नेक्स्ट. हे द्राक्षाचं एक्सपोर्टचं प्रमाणपत्र. नेक्स्ट. हे लोकल मार्केटिंग, चांगल्या चांगल्या हिरोईन आणि सिरियल्स मध्ये काम करणाऱ्या लोकांपर्यंत आपले द्राक्ष पोहोचलेले आहेत. आणि आपल्या ग्रेप मास्टर बुकच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांनी आपल्या यशोगाथा लिहिल्या आहेत. आम्ही प्रत्यक्ष त्या शेतकऱ्यांपर्यंत कदाचित पोहोचलेलो नसेल, पण त्यांनी आपल्या ऍपच्या माध्यमातून, आपल्या युट्यूबच्या माध्यमातून द्राक्ष शेती अतिशय चांगल्या प्रकारे करत आहेत. नेक्स्ट. आणि याच आपल्याला फलित म्हणून आपल्याला रफ्तार, जे IR आहे म्हणजे कृषी क्षेत्रातील सर्वोच्च जी गव्हर्नमेंटची संस्था आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ऍग्रिकल्चर रिसर्च अँड सायन्स, त्यांच्या रफ्तार ह्या स्कीम खाली आपल्याला 15 लाख रुपयाचं एक अवॉर्ड देखील, ग्रँट देखील आपल्या ऍपला मिळालेले आहेत. त्याचबरोबर आपण आता इतर पिकांमध्ये पण काम करणार आहोत आणि त्यामुळेच राहुरी कृषी विद्यापीठाबरोबर आपण MOU केलाय. त्यांच्या असणाऱ्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आपण विद्यापीठाचं संशोधन, रिसर्च, ऍप, नवीन नवीन जाती ह्या आपल्या ग्रेप मास्टरच्या ऍपच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणार आहोत. नेक्स्ट. तर आजच्या ह्या सेशनमध्ये तुम्ही आलात, तुमचं खूप खूप मी स्वागत करतो. आणि ह्या सेशनमध्ये आपण पहिल्यांदा खरड छाटणी का करावी, नंतर अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणजे काय, बेसल डोस म्हणजे काय, पाणी नियोजन आणि खरड छाटणीमध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या अडचणी आणि पूर्ण पुढे पण त्या अडचणी का येतात, त्या अडचणीवर कशी मात करायची, त्याविषयी आपण बोलणार आहोत. तुमच्या प्रश्नांची उत्तरं देखील आपण देणार आहोत. नेक्स्ट. तर मित्रांनो, माल काढणी ते खरड छाटणीमध्ये आपण किती दिवसाचं अंतर ठेवता, म्हणजे विश्रांती किती दिवस देताय, ते मला चार्ट मध्ये जाऊन तुम्ही सांगायचे की 10 दिवस देताय की 15 दिवस देताय. कृपया प्रत्येकानं झूम मध्ये चार्ट असतं, तिथे जाऊन तुम्ही आम्हाला लिहा की किती दिवस खरड छाटणीमध्ये विश्रांती देणं गरजेचं आहे. 1 महिना लिहिला योगेश कुळ्यांनी, सिद्धार्थ कदम लिहित आहे 15 दिवस. सर्वांनी लिहायचंय. सुनील साळुंके म्हणताय 15 दिवस, सुनील मखरे म्हणताय 20 दिवस. व्हेरी गुड. सर्वांनी लिहायचंय की किती दिवसाची विश्रांती आपण आपल्या बागेला देता येते किंवा देत असतात. सागर ताकाटे म्हणताय 1 महिना. व्हेरी गुड. तुम्ही किती लक्ष देऊन ऐकता त्यासाठी मी हे चार्ट ओपन केलंय की तुम्ही प्रत्येकानं मी जे काही प्रश्न विचारतो त्याचं उत्तर द्यायचंय. करीब करीब आपल्याला 15 दिवस ते 1 महिन्यापर्यंत विश्रांती देणं अत्यंत गरजेचं. अजित कदम यांनी पण लिहिलंय
सुनील मखरे म्हणते 20 दिवस पाहिजे. मित्रांनो, खरड छाटणी ही द्राक्ष शेतीचा पाया आहे आणि ह्या पायासाठी आपण कशी पायाभरणी करतोय ते आपल्याला बघायचं. आता आपण आमचे जे मित्र आहे ऑस्कर सालगडो, खूप इंटरनॅशनल सायंटिस्ट आहे, ते म्हणतात गुड रूट बरोबर गुड शूट असेल तर तुम्हाला गुड फ्रुट्स नक्कीच मिळणार आहे. त्यामुळे चांगलं मुळांचा विकास आणि चांगलं कॅनोपी किंवा चांगल्या काडीचा विकास करून घेणं, काडीमध्ये चांगली सूक्ष्म घट निर्मिती करून घेणं हा द्राक्ष शेतीचा पाया आहे. नेक्स्ट, आता खरड छाटणीमध्ये मित्रांनो आपल्याला 3 गोष्टींचं अतिशय काटेकोरपणे लक्ष द्यायचंय. एक तर काडीमध्ये सूक्ष्म घट निर्मिती झाली पाहिजे, म्हणजे फ्रुटफुलनेस आपल्या काडीमध्ये कसा येईल, प्रत्येक डोळ्यामध्ये कसं घट निर्मिती होईल याच्याकडे आपलं लक्ष द्यायचंय. दुसरं म्हणजे वेलीमध्ये अन्नाचा साठा वाढवायचा आहे. झाड प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे अन्न तयार करतं आणि तो अन्न साठा खोडामध्ये, काडीमध्ये आणि मुळामध्ये देखील साठवला जातो. तर आता जर हा साठा भरभक्कम झाला तर ह्याच साठ्यावरती आपली ऑक्टोबर छाटणीनंतरची इमारत सुरू असते. त्याच्यामध्ये चांगलं वजन, चांगली साईज, चांगली साखर, चांगला टिकाऊपणा जर तुम्हाला पाहिजे असेल तर आता खरड छाटणीमध्ये आपल्याला मजबूत असा अन्नाचा साठा तयार करून घेणं गरजेचं आहे. तिसरा जो उद्देश आहे तो म्हणजे वेल आपली रोग आणि कीडमुक्त ठेवायची. मित्रांनो, आपण दरवर्षी बघतो, आमच्या बऱ्याच काही भागामध्ये मी नाव घेत नाही, पण नाशिक व्यतिरिक्त बऱ्याच भागामध्ये जून, जुलै, ऑगस्ट पाऊस सुरू झाला की मोठ्या प्रमाणावर डावणी वाढला सर, मोठ्या प्रमाणावर करपा आला, मोठ्या प्रमाणामध्ये पानगळ झाली, पानं खराब झाले, अशा प्रकारची बोंबाबोंब म्हणेल मी. अरे आपण दरवर्षी द्राक्ष शेती करतो, मग तुम्ही दरवर्षी किती पाऊस येऊ, किती अडचणी येऊ, मग तुमची बाग, तुमचे पानं हे शेवटपर्यंत टिकले पाहिजे, का टिकत नाही? आणि त्यासाठी अतिशय सिंपल सोल्युशन आहे, सिंपल गोष्टी आहेत त्या आपल्याला करायच्या आहेत. तर ह्या 3 मुद्द्यावरती आपलं लक्ष दिलं पाहिजे. नेक्स्ट, आता मी तुम्हाला मग प्रश्न विचारला होता की किती दिवस विश्रांती दिली पाहिजे. तर मित्रांनो, बाग खाली झाल्यानंतर 15 ते 1 महिन्यापर्यंत आपल्याला विश्रांती हवी. परंतु जे बाग एप्रिलमध्ये छाटले जातील त्यांच्यासाठी मात्र तुम्ही 4-5 ते 8 दिवसाची विश्रांती देखील पुरेशी होऊ शकते, परंतु त्यासाठी आपल्याला वेगळी स्ट्रॅटेजी करावी लागेल. परंतु ज्या बागा डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी मध्ये खाली झाल्या त्या ठिकाणी मात्र आपल्याला 15 दिवस ते 1 महिन्याची छाटणीपूर्वी आपल्याला विश्रांती देणं आवश्यक आहे. आता एक नवीनच फॅड आलंय. पूर्वी लोक भोत फोडायचे आणि बैलाचे नांगर लावायचे, लोखंडी नांगर म्हणतो ते लावून भोत कडक आला म्हणून ते दोन्ही बाजूचे भोत चांगले तासायचे, तोडून टाकायचे आणि हे भोत तोडता तोडता अतिशय चांगली जाडी मुळी, आपल्या बोटासारखी जाड मुळे देखील तुटायच्या. आणि मी मगच काही वेळापूर्वी म्हटलो होतो की वेलीमध्ये अन्नाचा साठा झाला पाहिजे आणि हा अन्नाचा साठा, वेलीमध्ये अन्नाचा साठा होताना तो साठा खोडामध्ये होतो, काडीमध्ये होतो आणि मुळामध्ये पण होतो. आणि ह्या मुळा जर आपल्या 5-5, 10-10 वर्षाचे जुने असतील आणि त्या ठिकाणी जर तुम्ही अशा पद्धतीची खोल नांगरट केली आणि मुळ्या जर तुटल्या तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मित्रांनो, मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला तिथं द्राक्ष शेतीमध्ये तुमचा फटका बसू शकतो. मुळ्या म्हणजे हा अन्न वाहून देण्याचं काम करतात, मुळ्या अन्नाचा साठा करण्याचं काम करतात, मुळ्या अन्नाचं वहन आपटेक, पांढऱ्या मुळ्या आपटेकचं काम करतात, आधार देण्याचं काम करतात. आणि त्या ठिकाणी जर अशा पद्धतीनं मुळ्यांचा तोडल्या तर ते झाड तुम्हाला पुढच्या वर्षी माफ करत नाही. त्या ठिकाणी तुमच्याकडे कमी अपडाऊन असलेला माल तयार होतो. त्यासाठी तुम्हाला रूट प्रुनिंग करायचं असेल, भोजाचं पुनर्भरण करायचं असेल तर 3 वर्षानंतर तुम्हाला गल्ली आड गल्ली असा भोत फोडायचा आहे. ह्या वर्षी तुम्ही अशा पद्धतीची गल्ली फोडली, भोत फोडला, तर त्याच्या शेजारची गल्ली तुम्हाला 3ऱ्या वर्षी तिथं भोत फोडून मुळांचं प्रुनिंग करायचं आहे. परंतु आता गोंडस नाव रूट प्रुनिंगच्या नावाखाली जर तुम्ही चांगल्या पद्धतीनं दोन्ही बाजूंनी जर अशा पद्धतीचं तव्याचा नांगर लावून काम करणार असेल तर तुम्हाला वाचवायला देवच येऊ शकतो, ते झाड सुद्धा तुम्हाला माफ करणार नाही. मित्रांनो, आता अतिशय महत्वाचा विषय म्हणजे तुम्ही खरड छाटणीच्या आधी आपल्याला आपल्या बागेचं माती परीक्षण करणं अत्यंत गरजेचं आहे. किती शेतकऱ्यांनी माती परीक्षण केलंय कृपया मला चॅटमध्ये लिहून पाठवा. किती शेतकरी बांधवांनी माती परीक्षण केलंय?
माती परीक्षण का नाही करत आहे? मित्रांनो, माती परीक्षण केल्यानंतर आपल्या जमिनीमध्ये कोणते न्यूट्रिएंट अवेलेबिलिटी चांगली आहे, कोणत्या न्यूट्रिएंटची अवेलेबिलिटी कमी आहे, आपल्या मातीचा पीएच कसा आहे, आपल्या मातीचा इशी कसा आहे, हे आपल्याला लक्षात येतं. मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल तर तुम्ही प्रॉपर फर्टिलायझर डोस किंवा प्रॉपर द्राक्षाचं मेंटेनन्स केलं नाही तर तुम्हाला आता खरड छाटणीमध्ये काही अडचणी येतात, काही गोडीबार छाटणीमध्ये अडचणी येतात. यामध्ये मुख्यतः काडी कमकुवत असणे, वेलीला जोम नसणे, है की नाही, अशा पद्धतीचा तुम्हाला तुमच्या बागेत प्रॉब्लेम दिसतो का? नेक्स्ट, किंवा बऱ्याच ठिकाणी खतांचा अपटेक होत नाही आणि वेगवेगळ्या प्रकारच्या कमतरता किंवा डिफिशियन्सी आपल्या वेलीवरती दिसत असतात. कमतरता, खतांचा अपटेक न होणे, किंवा बऱ्याच ठिकाणी बाग पिंगटपणे पडतात का? तुमच्याकडे ह्यापैकी कोणतीही अडचण दरवर्षी येते तर तुमच्या शेजारी मित्राकडे कोणती अडचण येते हे जरा बघावा. की बाग पिंगट पडणे किंवा वेलीमध्ये स्टोरेज नसणं म्हणजे बुड उडी होणे, ओलांडा खोड काळपट होणे, जे लाल गोल गर्दित असायला पाहिजे ते चपट दिसणं म्हणजेच वेलीमध्ये स्टोरेज होत नाही. नेक्स्ट, बाग उडी होणे, बाग उडी होते आणि बऱ्याच ठिकाणी ओलांडे मुके राहतात. नेक्स्ट, काडी पक्वता, एप्रिलमध्ये खरड छाटणीमध्ये काडी पक्वता एकसारखे राहत नाही, काडी मॅच्युरिटी फास्ट येत नाही, मध्ये रिंग पडते, हे समस्या आपल्याला प्रॉपर फर्टिलायझर डोसेस नसेल तर होऊ शकते. नेक्स्ट, ह्याच बरोबर वेल कमकुवत राहते आणि अशा बागांवरती रोग आणि किडीचा अटॅक जास्त होत असतो. डावल्यानं बाग गेली, भुरी आली, आळी आली, मिलीबग आला, खोडकीड वाढलं, घड जिरण्याची समस्या. जर तुमच्याकडे प्रॉपर असं नियोजन नसेल तर तुमच्याकडे घड जिरण्याची समस्या देखील वाढू शकते. फुगवण न होणे, बऱ्याच ठिकाणी शेतकरी फुगवण होत नाही आमच्याकडे सर, बाग पिंगट पडते, फुगवण होत नाही, किंवा काही वेळ ठिकाणी व्हेरिएशन राहतं, अशा पद्धतीच्या समस्या येऊ शकतात. त्याचबरोबर एकरी वजन कमी भरणे, जर आपल्या बागेची जमीन चांगली आहे, काळी कसदार जमीन आहे, तरी तुमच्याकडे 8-9-10 टन वजन भेटत असेल तर तुम्हाला तिथे विचार करणं गरजेचं आहे की हलकी जमिनीमध्ये तुमचं 10-12 टन वजन पाहिजे, मध्यम जमिनीमध्ये 12-14 टन वजन पाहिजे, आणि भारी भक्कम खोल काळी कसदार जमीन असेल तर तुम्हाला तिथं 15-16 टनाचं उत्पन्न मिळालंच पाहिजे. तर अशा पद्धतीनं नेक्स्ट, ह्या सगळ्या काही अडचणी, आणि बऱ्याच ठिकाणी मालाची टिकवण क्षमता कमी असते, माल पिचका पडतो, व्यापारी आल्यानंतर तो बागेत थांबत नाही, निघून जातो, मला हा बाग फुकट देखील नको असं म्हणतो. अशा काही समस्या तुमच्याकडे असतील तर त्याला कारण म्हणजे आपण प्रॉपर असं माती परीक्षण करून प्रॉपर असं खतांचं नियोजन करून घेणं हे आता गरजेचं आहे. मित्रांनो, तुम्ही शेवटच्या टप्प्यामध्ये साखर उतरत नाही म्हणून माल काढण्याच्या आधी 8-10 दिवस प्रेशर करता की काय करू, हे देऊ, ते देऊ, ते देऊ, परंतु तेव्हा खूप प्रयत्न करण्यापेक्षा आतापासून जर आपण प्रॉपर खतांचं पोटॅशचं नियोजन केलं तर आपल्याला पुढच्या शेवटच्या काळामध्ये माल तयार झाल्यानंतर ह्या कुठल्याही अडचणी आपल्याला दिसणार नाही. नेक्स्ट, आता माती परीक्षण केल्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या बागेचा पीएच किती आहे, आपल्या बागेमध्ये क्षारता किती आहे, त्याच्यामध्ये सोडियमचं प्रमाण किती आहे, त्याच्यामध्ये चुनखडीचं प्रमाण किती आहे, ह्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. बाकी नत्र स्फुरद पालाश किती आहे, किती खतं वाढवायचे, किती कमी करायचे ते तर आपण करणारच आहोत, परंतु पीएच आणि इशी वरून आपण ठरू शकतो की आपल्या जमिनीचा सॉइल रिक्लेमेशन म्हणजे आपल्या जमिनीला भूसुधारणा काय काय करणं गरजेचं आहे. भूसुधारणा, सॉइल रिक्लेमेशन, पीएच कसा आहे त्याच्यानुसार आपल्याला काही गोष्टी वापरायच्या आहेत. नेक्स्ट, जसं आपल्या जमिनीचा पीएच 7 ते 8 असेल तर जिप्सम कमीत कमी 1 टन वापरायचंय, सल्फर तिथे 50 किलो द्यायचंय, हे डोळे झाकून द्यायचंय. 8 ते 8.5च्या दरम्यान पीएच असेल तर तुम्हाला 2 टन जिप्सम अधिक 100 किलो सल्फर द्यायचंय, आणि 8.5 पेक्षा जास्त जर तुमच्याकडे पीएच असेल तुमच्या मातीचा तर तुम्हाला 4 टन जिप्सम आणि 150 किलो सल्फर द्यायचं आहे. हा अतिशय स्वस्तात मस्त असणारा सॉइल रिक्लेमेशनचा फॉर्म्युला आहे. ह्या स्लाइडची तुम्ही नक्कीच फोटो काढून घ्या, आणि ह्यानुसार तुमच्या माती परीक्षेनुसार तुम्हाला काय काय कोणत्या गोष्टी द्यायच्या आहे हे तुम्ही जर ठरवलं आणि ह्या गोष्टी जर तुम्ही तुमच्या बागेला देऊन टाकल्या, आत्ताच तुम्ही भोदामध्ये देऊ शकता, गल्लीच्या मधोमध देऊ शकता. आतापासून जर ह्या गोष्टी जिप्सम आणि सल्फर जर तुम्ही दिलं तर येणाऱ्या पावसामध्ये जून जुलै ऑगस्ट मध्ये तुमच्याकडे जिप्सम सल्फरचं पाण्याबरोबर मातीबरोबर चांगली अभिक्रिया होऊन तिथे साचलेले क्षार
सोडियम क्षार असतील, क्लोराईड क्षार असतील, कार्बोनेट बायकार्बोनेट क्षार असतील, हे सल्फर आणि पाणी याचा अभिक्रिया होऊन सल्फ्युरिक ऍसिड तयार होतं. त्यानुसार तिथले क्षार विलग होतात आणि धोधो पावसामध्ये हे क्षार आपल्या जमिनीच्या बाहेर सुट्टे होऊन निघून जातील आणि एक अतिशय मोकळी जमीन, जी चिकट धरून जी ढेकळ झाले होते, ढेकळच म्हणतो आपण त्याला, चिबटपणा आला होता, तो कमी होऊन आपल्या जमिनीची पोरॉसिटी वाढणार आहे. जमीन मोकळी भरभरीत होणार आहे. हवेचं प्रमाण तिथं जमिनीमध्ये चांगलं असणार आहे. वापसा कंडिशन चांगली असणार आहे. आणि मग एकदा ही गोष्ट झाल्यानंतर पुढच्या सगळ्या गोष्टी आपल्या आपल्या सोप्या होणार आहे. अन्यथा तुम्ही जर सॉइल रिक्लेमेशन नाही केलं आणि तुम्ही किती खतं टाकत असेल, पण त्या ठिकाणी जमीन चिबट झाली असतील, तर क्षारांचं प्रमाण जास्त असेल, तुमचे किती खतं टाकले जाते ह्या क्षारांबरोबर फिक्स होतील आणि तिथे तुम्हाला पुरेसं रिझल्ट, आपण टाकलेल्या खताचे पुरेशी असे रिझल्ट अजिबात येणार नाही. आता माती कशी घ्यायची? तुमच्या जमिनीमध्ये एका बाजूला उंच सकलपणा असेल, खालच्या बाजूला खोल जमीन असेल, तर हलक्या मुरमाड जमिनीकडे वेगळा मातीचा नमुना घ्यायचा आहे, खोल जमिनीकडे वेगळा नमुना घ्यायचा आहे आणि साधारणतः व्ही आकाराचा खड्डा घ्यायचा 1 ते 1.5 फुटाचा आणि माती बाजूला करून पूर्ण स्लाइस वरून तर खालपर्यंत स्लाइस आपल्याला बाजूला करायची आहे. आणि एका एकर मधून, एका पट्ट्यामधून, एका प्लॉट मधून आपल्याला कमीत कमी 10, 15, 20 ठिकाणी अशा पद्धतीची माती कलेक्ट करायची आहे. किंवा सॉइल आगारने देखील तुम्ही ह्या पद्धतीचे आगार घेऊन देखील हलक्या भारी जमिनीमध्ये ह्या प्रकारच्या आगारने तुम्ही सॉइल सॅम्पलिंग करू शकता. तर अशा पद्धतीने ही सगळी माती एकत्र करायची एका प्लॉट मधली. एका प्लॉट मध्ये 2 वेगळ्या हलकी मुरमाड जमिनीमध्ये वेगळा नमुना काढायचा आहे, मध्यम खोल जमिनीमध्ये वेगळा नमुना काढायचा आहे. या दोघांचे नमुने वेगवेगळे घेऊन वेगवेगळ्या प्रकारे लॅबला पाठवायचे. हे दोन्ही तुम्ही एकत्र घेतले तर तुमच्याकडे पोटॅश जास्त दाखवेल आणि तुमच्या हलक्या जमिनीमध्ये तर काहीच नाहीये. त्यामुळे तुमच्याकडे तुम्ही माती परीक्षण करून देखील चुकीचं रिकमेंडेशन, चुकीचं रिझल्ट तुम्हाला येऊ शकता आणि मग पुन्हा माती परीक्षण करून तुम्हाला कुठलाही फायदा होणार नाही. त्यामुळे जमिनीच्या प्रकारानुसार, जमिनीच्या कलरनुसार, जमिनीच्या खोलीनुसार तुम्हाला वेगवेगळे मातीचे नमुने घ्यायचे. तरी तुमचा 1 एकर प्लॉट असेल तुम्हाला 2 वेगळे नमुने येऊ शकतात. तुमचा 10 एकरचा प्लॉट असेल तरी देखील तुम्हाला 2-3 वेगळे नमुने घ्यावा लागणार आहे. आता माती परीक्षण केल्यानंतर मित्रांनो, एक तर पहिलं आपलं सॉइल रिक्लेमेशन करणं गरजेचं आहे. पीएच आणि ईशीनुसार सल्फर आणि तुमची ट्रीटमेंट तुम्हाला तिथं द्यायची आहे. सल्फर भोदामध्ये द्यायचं आहे, जिप्सम तुम्हाला भोदावरती पण द्यायचं आहे आणि गल्लीच्या मधोमध देखील तुम्हाला फुकून द्यायचं आहे. आपण ते जिप्सम टनामध्ये देतोय, सल्फर किलोमध्ये देतोय. त्याच्यानंतर आपल्या जमिनीमधले असणाऱ्या माती परीक्षणानुसार नत्र, स्फुरद, पालाश किती आहे त्याच्यानुसार आपल्याला हा डोस, द्राक्ष आणि कुठल्याही पिकाचा एक पर्टिक्युलर डोस सायंटिस्ट लोकांनी खूप त्याच्यावरती अभ्यास केलाय, वर्षे अभ्यास करून हा डोस आपल्यासाठी रेडीमेड बनवलेला आहे. त्यामध्ये 250 किलो नायट्रोजन, 350 किलो फॉस्फरस आणि 250 किलो पोटॅश हा एकरी किलो डोस आहे. याच्यामध्ये आपल्याला ऑर्गॅनिक मॅटर मधून, सेंद्रिय पदार्थामधून, आपल्याला सेंद्रिय पदार्थ म्हणजे तुमचं ग्रीन मॅन्युरिंग असेल, शेणखत असेल, लेंडी खत असेल, बोनमील असेल किंवा एखादं जैविक खत असतील, याच्या माध्यमातून तुमचा 40% डोस गेला पाहिजे आणि रासायनिक खतामधून तुमचा 60% डोस गेला पाहिजे. आजकाल आपण शेणखत पण द्यायला विसरलो आहे, बाकीचे हिरवळीचं पीक पण करत नाहीये आणि बोनमील वगैरे तर गोष्टी खूप लांबच्या राहिलेल्या आहेत. मग अशा कंडिशन मध्ये फक्त आपण रासायनिक खतावरती जर डिपेंड राहत असलो तर पुढे जाऊन आपलं उत्पन्न खाली होण्याचं प्रमाण, कमीत कमी तुम्हाला शेणखताला पैसे नसतील किंवा शेणखत पैसे जरी असले पण शेणखत आपण वर्षावर टाकत असाल, पण तुम्हाला प्रत्येक पावसामध्ये पहिल्या पावसानंतरच आपल्या जमिनीमधल्या प्रकारानुसार, आपल्या जमिनीमध्ये वाढलेल्या क्षारांनुसार आपल्या जमिनीमध्ये अनेक प्रकारचे गवत, तण उगवत असतात. हे तण जरी तुम्ही वाढवले आणि ते कापून टाकले तरी तुम्हाला हिरवळीच्या पिका एवढीच ताकद, तेवढाच सेंद्रिय कर्ब आपल्या जमिनीचा वाढू शकतो. ऑर्गॅनिक मॅटर तिथे तुम्हाला मिळू शकतं. तर रासायनिक खतामधून आपल्याला काही डोस द्यायचा आहे, काही डोस सेंद्रिय पदार्थातून द्यायचा आहे. त्याच्यामध्ये एप्रिल छाटणीसाठी 45 किलो नायट्रोजन, 105 किलो फॉस्फरस आणि 60 किलो पोटॅश द्यायचा आहे. डोळे झाकून द्या मित्रांनो आणि मग तुम्ही रिझल्ट बघा. आणि ऑक्टोबर छाटणीसाठी 105 किलो नायट्रोजन, 105 किलो फॉस्फरस आणि 90 किलो पोटॅश आपल्याला द्यायचं आहे. एकूण आपल्याला रासायनिक खतामधून 150 किलो नायट्रोजन, 210 किलो फॉस्फरस आणि 150 किलो पोटॅश. मित्रांनो, ह्या डोसनुसार आम्ही 20 वर्षापासून, 2000 पासून, 1998 पासून
ह्या डोसनुसार काम करतोय आणि ह्या डोसनुसार तुम्ही केल्यानंतर तुमच्या जमिनीचं फर्टिलिटी स्टेटस मेंटेन राहतं, तुमच्या जमिनीचं प्रोडक्टिव्हिटी, सॉइल फर्टिलिटी, सॉइल प्रोडक्टिव्हिटी मेंटेन राहते आणि त्यासाठी कुठली अडचण येत नाही. तुम्ही अद्यापही ग्रेप मास्टर ऍप वापरला असेल तर नक्कीच तुम्हाला ऍप डाउनलोड करायचं आहे आणि तुमचा मातीचा रिपोर्ट फक्त अन्नद्रव्य व्यवस्थापन ह्या विंडोमध्ये टाकायचा आहे. तुमचा पीएच, ईसी, एनपीके हे जर डोसेस तुम्ही जर टाकले किंवा आमच्याकडे जर तुम्ही तुमचा मातीचा रिपोर्ट अनालिसिस करून जर पाठवला तर तुम्हाला ऑक्टोबरसाठी कोणता डोस द्यायचा आहे, खरड छाटणीसाठी कोणता डोस द्यायचा आहे, गोळीबार छाटणीसाठी कोणता डोस तुम्हाला द्यायचा आहे, याचं क्लिअर रिकमेंडेशन आम्ही तुम्हाला देणार आहोत. तर किती शेतकरी बंधू ह्या आठवड्यामध्ये माती परीक्षण करून आम्हाला रिपोर्ट पाठवणार? कृपया तुम्ही मला कॉमेंट्स करा चॅट्समध्ये या चॅटमध्ये की किती शेतकरी माती परीक्षण करून रिपोर्ट आम्हाला पाठवणार या 8 दिवसात. सुनील साळुंके सर म्हणता येस, व्हेरी गुड साळुंके साहेब. सागर ताकाटे म्हणताय व्हेरी गुड. मित्रांनो, आजकाल आपण बऱ्याच ठिकाणी बोलतोय की बेसल डोसची काय गरज आहे, बेसल डोस देण्याची गरज नाहीये, आम्ही तर फक्त पाणी दिलं, आम्ही तर फक्त कॅनोपीवरती चाललो. परंतु मित्रांनो, 3 वर्षापर्यंत तुम्ही तुमच्या बागेला कुठलंही खत न देता देखील तुमच्या जमिनीमध्ये असणाऱ्या न्यूट्रिएंटच्या बेसवरती तुमच्याकडे चांगल्या प्रकारची द्राक्ष येऊ शकतात. परंतु 3 वर्षानंतर मात्र तुमच्या जमिनीमधलं सॉइल फर्टिलिटी स्टेटस खालावल्यामुळं तिथलं न्यूट्रिएंट अपटेक झाला पण तुम्ही तिथं परत त्याचं पुनर्भरण केलं नाही, टाकलं नाही, त्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणामध्ये तुमच्या बागेमध्ये किचकेपणा, वजन, किपिंग क्वालिटी, साईज ह्या सगळ्या अडचणी तुमच्याकडे येऊ शकतात. अनेक कन्सल्टंट आहेत, अनेक द्राक्ष तज्ञ आहेत आणि मग आपण कोणाचं ऐकायचं कोणाचं नाही ऐकायचं. काही ठिकाणी तुम्ही 4 जणांचं ऐका, 4 जणांच्या पद्धतीने तुम्ही प्रयोग करा. 4 प्लॉटमध्ये वेगवेगळ्या, एकाच प्लॉटमध्ये 4 वेगवेगळ्या ट्रायल्स घेऊन तुम्ही हे काम करू शकता. परंतु आपल्याला एकात्मिक खत नियोजन करायचं. याच्यामध्ये तुम्हाला दाणेदार खतांचा जसं युरिया, डीएपी, एसओपी, महाधन 24-24 याचाही वापर करायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला वॉटर सोल्युबल खतांचा पण वापर करायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला शेणखत, त्याचबरोबर हिरवळीचं पीक, काही बायोलॉजिकल खतं, बॅक्टेरिया, पीएसबी, ॲझोटोबॅक्टर याचाही वापर आपल्याला करायचा आहे. त्यामुळे आपलं एकात्मिक खत नियोजन करायचं आहे जेणेकरून आपल्याकडे सॉइल फर्टिलिटी आणि सॉइल प्रोडक्टिव्हिटी ही मेंटेन राहणार आहे. नेक्स्ट, तर बेसल डोस टाकताना आपल्याला बुडापासून, झाडापासून 1 फूट जागा सोडायची आहे आणि एक हलकासा 4 बोटाचा एक ढोबळा म्हणतो आपण, तो ढोबळा घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये शेणखत टाकायचं आहे आणि शेणखतामध्ये सल्फर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, जिप्सम, त्याचबरोबर सुपर फॉस्फेट 300 ते 400 किलो एकरी घ्या. शेणखत 8 टन एकत्र मिक्स करून तुम्हाला ह्या बोधामध्ये टाकायचं आहे. त्यानंतर ड्रीप खाली तुम्हाला डीएपी 50 किलो, एसओपी 30 ते 50 किलो, अल्ट्राग्रो 10 किलो आणि मॅग्नेशियम सल्फेट 25 किलो असा एक डोस टाकायचा आहे आणि बोध हलक्या मातीनं थोडासा आपल्याला बुजवायचा आहे जेणेकरून न्यूट्रिएंट सनलाइट मध्ये त्याचं एक्सपोज होऊन त्याचं कोरडे होणार नाहीत आणि त्याचं सनलाइट मध्ये विघटन होणार नाही. मातीने झाकायचंय. नेक्स्ट, आणि त्याच्यानंतर मात्र तुम्हाला आपल्या बागाच्या काड्या तर टाकायच्याच आहेत, परंतु अशा पद्धतीनं चिपटाची मल्चिंग, गव्हाच्या भुसाची मल्चिंग किंवा शुगर फॅक्टरीचा ट्रॅश किंवा भुस्सा घेऊन तुम्हाला अशा पद्धतीचा भोत आपला टाकायचा आहे. ज्या ठिकाणी मित्रांनो, ज्या ठिकाणी पाणी कमी आहे त्या ठिकाणी तुम्हाला खतं टाकल्यानंतर ड्रीप चिनळी खाली अंतरायची आहे. जी ड्रीप चिनळी आपली वरती ठेवली असते 1-1.5 फुटावरती, ती सोडून घ्यायची आहे. आधी ड्रीपच्या नळ्या चेक करून घ्यायच्या, एक ड्रिपर आणि एंड कॅप आपल्याला ओपन करायचे आहे, त्याच्यातली माती घाण बाजूला काढायची आहे आणि ही ड्रीपची नळी ह्या चिपटाच्या मल्चिंगच्या आधी आपल्याला पसरवायची आहे. त्याच्यानंतर वरती चिपटाची मल्चिंग करून आपण जर अशा पद्धतीनं भोत घातला तर त्या ठिकाणी तुमच्याकडे 40% पाण्याची बचत होणार आहे. कमी पाण्यात देखील तुमच्याकडे चांगल्या प्रकारे गाडी तयार होण्यासाठी कुठली अडचण येणार नाही. मल्चिंग खूप महत्वाची आहे. नेक्स्ट, त्याचबरोबर भोदावर मल्चिंग करणे, गल्लीमध्ये बारीक रोटरी करून भोदावर टाकणे आणि पाला रोगग्रस्त असेल, जास्त असेल, तुम्ही आधी पानावरती बोर्डोची फवारणी करा आणि त्याच्यानंतर हा पाला आपल्या भोदामध्ये घ्या. व्हेरी गुड. सुनील साळुंके दिवसाचा पाला वापरला, व्हेरी गुड. 5. आता बऱ्याच ठिकाणी मित्रांनो, एकदा बाग खाली झाल्यानंतर आपल्याला पाणी द्यायचंय. पाण्याबरोबर तुम्हाला काही युरिया किंवा 13-0-45 किंवा मॅग्नेशियम पण द्यायचं आहे. 8-10 दिवस चांगलं पाणी द्यायचंय.
त्याच्यानंतर मात्र बाग छाटणीच्या आधी तुम्हाला 10 ते 15 दिवस पाण्याचा ताण द्यायचा आहे. बरेच शेतकरी कायम कायम पाणी देत राहतात. बागेला हलकासा ताण द्यायचा आहे, परंतु ताण न होता तिथे बागा लीक होतात आणि अशा लीक झालेल्या बागांमध्ये मग पुन्हा बाग मागं पुढे फुटण्याची समस्या तयार होते. त्यासाठी बाग खाली झाल्यानंतर मोकळं पाणी द्या, ड्रिपनं पाणी भरपूर द्या आणि त्याच्यानंतर 10 दिवस पाणी द्या. त्यानंतर पुढचे 10-15 दिवस बागेला पाण्याचा ताण द्या, पाणी देऊ नका. त्याच्यानंतर पुन्हा खतं वगैरे टाकल्यानंतर छाटणी करायच्या आधी किंवा छाटणी केल्यानंतर बेसल डोस टाकल्यानंतर भरपूर पाणी द्या. शक्य असेल तर त्या काळात तुम्ही एक फ्लड देखील करणं, ज्यांच्याकडे पाणी असेल त्यांनी फ्लड देखील करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. परंतु ज्यांना फ्लड करणं गरजेचं नसेल तर त्यांनी अशा पद्धतीने मागे दाखवल्याप्रमाणे खतं टाकून, ड्रीप खाली अंथरून, चिखलाची मल्चिंग करून भरपूर पाणी देऊन भोत फुटेपर्यंत पाणी देणं अत्यंत गरजेचं आहे. एक पाणी छाटणीच्या आधी भोत फुटेपर्यंत देणं अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून एकूण एक मुलीला पाणी लागून मुलींचा डेव्हलपमेंट, मुलींचा आपटेक, मुलांना रिचार्ज करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी नक्कीच फ्लड जर केलं तर एक मायक्रो क्लायमेट तयार होऊन 100% मुलांना पाणी लागून एक प्रकारचं फोर्स, इन्स्पायरेशन त्या झाडाला मिळणार आहे आणि बाग फुटायला एकसारखी फुटायला मदत होणार आहे. मित्रांनो, यावर्षी अनेक शेतकऱ्यांच्या सडाण्या भागातून देखील काही फोटो आले की बाग खूप मागं पुढे फुटते. कारण आता दिवसाचं तापमान हे जरी 30, 35, 36 डिग्री असेल, पण रात्रीचं तापमान अद्यापही आपल्याला रात्री काहीतरी पांघरून घेऊन झोपावं लागतं. रात्रीचं तापमान आताही 10-15 डिग्रीच्या आसपास कुठेतरी येत असतं. म्हणावा असा जो डिफरन्स आहे त्यामुळे झाडालाच कळत नाही की दिवसा ऊन आहे, रात्री थंडी आहे. त्यामुळे झाडाची डॉर्मन्सी ब्रेक होऊन, म्हणजेच झाडाला कळत नाही की आता मला पुढे जायचं की मागं थांबायचंय, डिसेंबर आलाय की फेब्रुवारी आलाय किंवा मार्च आलाय, हे झाडाला समजून राहिलेलं नाही. म्हणजे थोडक्यात डिफरंट क्लायमेट कंडिशनमुळे झाडामध्ये एक प्रकारचा फोर्स, सिग्नल्स फुटण्यासाठी अद्याप प्राप्त झाले नाही असं असं आपण म्हणू शकतो. तर त्यासाठी आपला थोडा हलकासा ताण देऊन आपल्याला छाटणी करायची. पण ज्या ठिकाणी तुम्ही कायम कायम पाणी देत असाल, पाण्याचा ताणच बसलेला नसेल, त्या ठिकाणी मात्र तुम्हाला बाग छाटणीच्या आधी 10 दिवस इथेलची फवारणी करून घेणं गरजेचं आहे. इथेलची फवारणी करून घेणं, पाणी बागेचं बंद करणं, पानगळ करून थोडीशी 50-60% पानगळ करून मगच बाग छाटणी करायला सुरुवात करणं गरजेचं आहे, जेणेकरून एक सारखं डोळा फुटायला मदत होणार आहे. छाटणी करताना एक छोटासा डोळा ठेवून छाटणी करणं गरजेचं आहे. ह्या दुसऱ्या स्लाइड मध्ये दाखवल्याप्रमाणे जास्त 2-3 डोळे ठेवायचे नाही. तळातला एक डोळा म्हणजे अतिशय तो त्या ओलांड्याला लगतच असतो, अशा प्रकारच्या फोटूक आपल्या बागेत दिसलं नाही पाहिजे. असं जर फोटूक जर दिसलं तर ते पुढे जाऊन तिथं ती खुटूक तर वाळून जातात, पण त्याच्या आजूबाजूचं ओलांड्यावरचं 1-2 इंचाची जागा आहे ओलांड्याची, ती देखील मुक्की होते. आणि पुढील काळात जर अशी खुटका असणाऱ्या असतील तर तुमचा ओलांडा मुक्का होऊन जातो. आता ओलांडा रिन्यू करायचा असेल, ओलांडे मुक्के झाले असतील, बाग एकसारखी फुटत नसेल तर तुम्हाला आताच छाटणीच्या आधीच तुम्हाला 4 ओलांडे, नवीन काड्यांवरचे 4 ओलांडे काड्या बांधून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर राहिलेले मुके ओलांडे ते कट करायचे आहे. अशा पद्धतीचं बाग रिन्यू तुम्ही घेऊ शकता. ओलांडे उडी का होतात तर मोठ्या प्रमाणावर तुम्ही लोड घेतात किंवा जास्त प्रमाणात बागेवरती लोड राहतो, साखर लवकर उतरत नाही. जी बाग हलक्या जमिनीमध्ये 130 दिवसात खाली व्हायला पाहिजे तिला 150 दिवस लागतात, आणि जी बाग भारी जमिनीमध्ये 150-60 दिवसात खाली व्हायला पाहिजे तिला 180-190 दिवस लागतात. त्यामुळे झाडामध्ये असणारं स्टोरेज पूर्ण एक्झॉस्ट झालेलं असतं. झाडातला पूर्ण स्टोरेजचा ऱ्हास झालेला असतो, वेल थकलेली असते. त्यावेळेस आपण पाण्याचा ताण देतो, त्यावेळेस आपण डीपी बंद असते, त्यावेळेस भाऊबंदीमध्ये आपण पाणी देता येत नाहीये. त्यावेळेस आता डिपिंगचे जे डोसेस असतात, जेचे, शिप्यूचे, डायमोर याचे, तर ते पूर्वी आपण 2 डिपिंग करायचो, आता ESS द्वारे आपण 3, 4, 5 स्प्रे घेत असतो. आणि त्याचबरोबर खरड छाटणीमध्ये तळाशी न छाटता थोडं खुटूक ठेवून 2-3 डोळे ठेवून छाटणी करत असेल तर या कारणाने तुमचे ओलांडे मुके होतात, उडी होतात आणि वाळायला लागतात. तर त्यासाठी अशा पद्धतीचं काम आपण होत असेल तर आपला का ओलांडे मुके झाले हे कारण शोधून त्याच्यावरती आपलं उपाययोजना करणं गरजेचं आहे. अतुल गायकर, जवळपास 1 महिन्यापासून पाण्याचा ताण आहे, मग छाटणी करावी का? हा, आता पाण्याचा ताण असेल आणि आता तुमचा एप्रिल आलेला आहे, त्यामुळे पाणी देऊन खतं भरून भरपूर पाणी द्या, ड्रीपनं भोत फुटेपर्यंत पाणी द्या.
मोकळं पाणी द्या, पाणी असेल तर, किंवा इरिगेशन तुम्हाला कॅनॉलचं पाणी आलं असेल तर, आणि त्यानंतर मात्र तुम्ही छाटणी करून घेऊ शकता. 1 महिन्याचा विश्रांती म्हणजे अतिशय भरपूर अशी विश्रांती बागेला झालेली आहे. अतुल भाऊ गायकर, तुम्ही आता छाटणीची तयारी करू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे काही ठिकाणी आपण एक तर नवीन काड्या ठेवून तुम्ही रिकट किंवा रिन्यू करू शकता. तर काही ठिकाणी तुम्हाला बेळ्याजवळ देखील तुम्हाला रिकट करून परत ओलांडे करून घेऊ शकता. परंतु जर तुमचं खोड जर खोडकिडीनं खाला असेल, मिलीबगमुळे तुमच्याकडे जास्त प्रादुर्भाव वाढला असेल, आणि खोडकिडीमुळे जर तुमच्याकडे 40-50% झाडं जर खराब झाली असतील, तर त्या ठिकाणी वरती रिन्यू न करता खालून ग्राफ्टिंग झाले त्याच्यापेक्षा वरती 1 फुटावरती तुम्हाला कट घेऊन तुम्हाला तिथून नवीन खोड तयार करून घ्यायचं आहे. नवीन खोड तयार करताना तिथे तुम्हाला 3-4 फुटी ठेवायचे आहे. त्याच्यापैकी 3-4 फुटी 4-5 पानावरती बंद करायचे आहे. 1 फूट तुम्हाला वरती घेऊन जायचंय, त्याच्यापासून खोड आणि ओलांडे तयार करायचे आहे. छाटणीपूर्वीच काडी तारेला बांधून घेणे, मृत ओलांडा कट करणे. बऱ्याच ठिकाणी आपण इथेल फवारणी करायला मी तुम्हाला सांगितलंय. ज्या बागांना पाण्याचा ताण पडलेला नाही, कायम तुम्ही पाणी देत आहे, पानं हिरवेगारच आहे, त्या ठिकाणी मात्र तुम्हाला इथेल फवारणी करणं गरजेचं आहे. किंवा ज्या बागा आता एप्रिलमध्ये मार्च एंडला खाली होत आहे, त्यांना विश्रांती देता येणार नाही, त्या ठिकाणी देखील तुम्ही इथेल फवारणी करून 4 दिवस विश्रांती देऊन इथेल फवारणी करून मग तुम्हाला तिथे पेस्ट करून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून आपण आधी 15 दिवस आधी छाटलेल्या बागेबरोबर आपण मॅच करू शकू. पुढे जाऊन आपल्याला एप्रिल मे मध्ये सूर्यप्रकाश भरपूर असतो, पण पाऊस जर वेळेवर चालू झाला जून मध्ये, तर आपल्याला काडी होण्यासाठी पुरेसा सूर्यप्रकाश याची हार्वेस्टिंग करायची आहे. सूर्यप्रकाश आपल्या काडीला मिळाला पाहिजे. सूक्ष्म घटनेसाठी सूर्यप्रकाश हा 90% काम करत असतो, आणि तो सूर्यप्रकाश मिळण्यासाठी आपल्याला लवकर शेवटच्या टप्प्यातल्या बागा ह्या लवकर आपल्याला इथेल फवारणी करून घ्या. तसंच छाटणीनंतर त्याची पेस्ट तयार करून घ्या, जेणेकरून ज्या बागा 15-20 दिवसात फुटायच्या त्या बागा आपल्या 15 दिवसात त्या क्लिअर एकसारख्या फुटून आपल्याला लवकर काडी मिळू शकेल. शक्यतो दरवर्षी आपण पहिल्या दुसऱ्या वर्षीच्या बागांना पेस्ट करतो, जुन्या बागांना आपण पेस्ट करत नाही. परंतु ज्या बागा उशिरा छाटणी करणार आहे, खाली होणार आहे मार्च एंड किंवा एप्रिलमध्ये, त्यांना मात्र तुम्ही पेस्ट करावी असं मी तुम्हाला सांगतो. किंवा बऱ्याच ठिकाणी बागामध्ये कमी काडीची संख्या मिळते, काडी संख्या कमी असते, काडी जाड होते, आणि त्यामुळे पुढे जाऊन बाग पण कमी माल मिळतो. त्या ठिकाणी तुम्हाला काडी संख्या वाढवणं गरजेचं आहे. त्यामुळे त्या ठिकाणी अशा बागामध्ये देखील तुम्हाला पेस्ट करणं गरजेचं आहे. आणि खूप उशिरा छाटणी होत असेल मार्च एंड एप्रिल महिन्यात, तर त्या ठिकाणी देखील तुम्ही पेस्ट करून घ्या असं मी तुम्हाला सांगेन. मित्रांनो, तुमच्या प्रवीण काय म्हणते की पहिल्या वर्षीची बाग आहे पेस्ट कितीने करावी, दुसऱ्या वर्षीची बाग आहे सर पेस्ट करून घ्यावी का? नक्कीच 20 गुंठे बागेत शेणखत किती ट्रॉली द्यावी? मित्रांनो, तुमच्या सर्वांचे प्रश्न आपण शेवटी घेऊया, जेणेकरून मला काय सांगायचंय ते मला एकदा डिलिव्हरी तुम्हाला दिल्यानंतर तुमच्या प्रत्येकी पर्सनल, कारण हे सगळे मुद्दे तुमच्या बागेसाठी लागू आहेत, म्हणजे सर्वांसाठी लागू आहेत, ते मुद्दे मी आधी घेतो. त्याच्यानंतर तुमची पर्सनल प्रश्न देखील आपण नक्कीच घेणार आहोत. तुमचे प्रश्न नक्कीच तुम्हाला आठवले असतील, तुम्ही नक्कीच चॅट बॉक्समध्ये टाकून ठेवा, त्यानंतर पुन्हा नंतरच्या प्रश्नोत्तरामध्ये तुम्ही ते कदाचित विसरून जाल. त्यामुळे तुम्ही नक्कीच तुमचे प्रश्न चॅट बॉक्समध्ये टाका, पण प्रश्न लिहिताना मी काय सांगतोय त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. तर मित्रांनो, हाताने पेस्ट करायची का मशीनने फवारणी करायची, असे अनेक, किंवा शिकाऱ्याने फवारणी करायची, असे अनेक ऑप्शन आपल्याकडे आहेत. तुमच्याकडे लेबर अवेलेबल असतील तर नक्कीच तुम्ही हाताने पेस्ट करा. 1 लिटर डॉर्मेटसाठी 30 लिटर पाणी वापरा. दुसऱ्या बाजूला एकरी कमी कमी 4-5 लिटर डॉर्मेक्स आणि 100 लिटर पाणी एकत्र घेऊन तुम्हाला फवारणी करायची आहे. म्हणजे 25 ml डॉर्मेक्स 1 लिटरसाठी ह्या पद्धतीने आपला स्प्रे करायचा आहे. ज्यांच्याकडे पाणी आहे, हे वर्ष दुष्काळाचं वर्ष आहे, ह्या वर्षी अनेक ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागणार आहे, पण ज्यांना पाणी आहे त्यांनी छाटणी केल्यानंतर, खते टाकल्यानंतर, छाटणी केल्यानंतर एक मोकळं थर्ड पाणी नक्कीच देऊन घ्या. ज्यांना हे शक्य नाही त्यांनी ड्रिपद्वारे भरपूर पाणी देऊन घ्या, आणि 10 ते 15 दिवस, 10 दिवसामध्येच म्हणेल मी, जास्त पुढे जायचं नाही. छाटणी केल्यानंतर 10 दिवसामध्ये 3 वेळेस तुम्हाला युरिया 1 ते 2 किलो अधिक पाणी 200 लिटर ह्या प्रमाणात आपल्याला युरिया घ्यायचा आहे. परंतु एकरी 1000 लिटर पाणी आपल्याला सकाळ आणि संध्याकाळी उडवायचं आहे. 2-3-4 वेळेस जर तुम्ही अशा पद्धतीचं पाणी फवारणी केलं युरिया बरोबर, तर त्या ठिकाणी एक प्रकारचं मायक्रो क्लायमेट आर्द्रता तयार होणार आहे, आणि युरियामुळे आणि पाण्यामुळे आणि
खालून दिलेल्या ड्रिपच्या पाण्यामुळे मुळी चालू झाल्यामुळे तुमच्याकडे बाग एकसारखी फुटण्यास मदत होणार आहे. मित्रांनो, आता ह्या वर्षीचं क्लायमेट खूप व्हेरिएशन आहे. दिवसात तापमान कडक ऊन, रात्री थंडी. आता तुम्ही मार्च आला तर तुम्हाला रात्री काहीतरी पांघरून घ्यावं लागतं. पुन्हा पुन्हा सांगतोय, नाहीतर अन्यथा आपल्या मार्च मध्ये आपण उघडं गच्चीवरती झोपतो. परंतु ती परिस्थिती ह्या वर्षी नाही आहे. त्यामुळे ह्या वर्षी बागा मागं पुढं फुटण्याची समस्या मोठ्या प्रमाणामध्ये येत आहे. एकदा बागा मागं पुढं फुटणे झाल्या तर मग सर्व ऑपरेशन जी सबकेन, टॉपिंग हेच कामं किंवा काडीमध्ये होणारी सूक्ष्म घड निर्मिती ह्या देखील गोष्टी कमी होणं अडचण येते. आणि पुढे जाऊन देखील बाग व्हेरिएशन, बाग मागं पुढे फुटणे किंवा आपल्याला जे पीजीआरचे डोस द्यायचे आता थ्रड छाटणीमध्ये सूक्ष्म घड निर्मितीसाठी त्याचाही आपल्याला प्रॉब्लेम तयार होऊ शकतो. त्यामुळे बाग एकसारखी फुटणं हे आपलं एक टार्गेट ह्या वर्षी आता राहणार आहे. काही ठिकाणी व्हेरिएशन दिसतंय, काही बागा फुटून लवकर आल्या परंतु 10-5च फुटी दिसतंय, बाकीचे ओलांडे मुख्य आहे. अशा कंडिशन मध्ये तुम्हाला ज्या बागा फुटून आल्या आहेत त्यांच्यावरती टिल्ट आणि 0050ची फवारणी करून घ्या. आणि अशा नवीन फुटी ह्या 3 ते 4 पानावरती त्याची टॉपिंग करून घ्या, जेणेकरून त्यांना स्टॉप बसेल आणि पाठीमागून येणाऱ्या डोळ्यांना चालना भेटेल आणि ते सुद्धा एकसारखी फूट आपल्याला पुढे जाऊन मिळू शकणार आहे. त्यामुळे ज्या बागा ज्या टोकाच्या काड्या लवकर फुटतात, अपायकल डॉमिनन्समुळे असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला टिल्टचा वापर करा आणि त्या ठिकाणी तुम्हाला काड्या टॉपिंग करून देखील घेणं गरजेचं आहे. ड्रिपने एकसारखी फुटवण्यासाठी 1345, मॅग्नेशियम आणि अल्ट्रा स्पीड हा डोस तुम्ही सर्वांनी नक्की घ्या, जेणेकरून बाग एकसारखी फुटण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे. पाणी नियोजन मित्रांनो, खरड छाटणी आधी 8-10 दिवस पाणी देऊ नका. छाटणीच्या 3 दिवस आधी ड्रिपनं भरपूर पाणी द्या. छाटणीनंतर बागेला भरपूर मोकळे पाणी द्या, वापसा बघून पाणी द्या. ड्रिपने पूर्ण भोद ओला होईल या पद्धतीने पाणी द्या. दररोज पाणी न देता जमिनीतील वापशानुसार पाणी द्यायचं आहे. जेवढं जास्त पाणी पसरेल तितकं आपल्याला पाणी द्यायचं आहे. मी नेहमीच डबल ड्रिप लाईनचा प्रयोग तुम्हाला करायला लावतोय, परंतु आता तुम्ही सिंगल ड्रिप लाईन असेल तर चांगली गोष्ट आहे, पण डबल ड्रिप लाईन असेल तर तुमची 100% मुळी आणि 100% जमिनीकडे तुम्हाला काम करून घ्यायचंय. थर्ड छाट नंतर 3 ते 4 पान अवस्थेमध्ये बाग एकसारखी फुटून येईपर्यंत भरपूर चांगल्या पद्धतीचं पाणी वापशावरती द्यायचंय, जेणेकरून वेलीला जोम, काडीची जाडी ह्या देखील मिळाल्या पाहिजे. आणि त्याच्यानंतर मात्र सबकेन केल्यानंतर आपल्याला पाणी कमी करायचंय. सबकेन केल्यानंतर तुम्हाला शरद, शिडलेस, मामा, जम्बो ह्या व्हरायटीला 4-5 पानावर सबकेन करायची. थॉम्सन, सोनाका यांना 6 पानावरती सबकेन करायची. क्रिम्सनला देखील तुम्ही 5 ते 6 पानावरती सबकेन करायची. म्हणजे थोडस सबकेनचं कुठे करायची, केव्हा करायची ह्या गोष्टी देखील महत्वाच्या आहेत. आता 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. आता आपण इथेल फवारणी केली, बेसल डोस टाकला, माती परीक्षण केलं. त्याच्यानंतर ह्या वर्षी मिलीबगमुळे अनेक शेतकरी बांधवांचा पेपरमध्ये मिलीबग आल्यामुळे बरेच माल खराब झाला. अनेक शेतकऱ्यांनी पेपर न लावता देखील एक्सपोर्ट केला. आमची एक बाग होती, माझ्या घरची स्वतःची एक बाग होती, मी पेपर न लावता देखील एक्सपोर्ट होऊ शकतो. थोडंसं कलर व्हेरिएशनमुळे 10-15% माल मागं राहिला. त्याचबरोबर मी अजून एक व्हिडिओ केला होता विजू काका कळमकर यांचा. त्यांची 95% बाग ही एक्सपोर्ट झाली. त्यांनी पेपर लावलेले नव्हते. अतिशय सुंदर बाग होती सुधाकरची. तर मित्रांनो, ज्यांच्या थॉम्सनच्या बागा आहे, सुधाकरच्या बागा आहे, ग्रीन बाग आहे, गोल व्हरायटीमध्ये त्यांनी 100% एक्सपोर्ट केलं पाहिजे. मित्रांनो, ज्या वेळेस तुमचं लोकल मार्केट 20-25 रुपये होतं, त्यावेळेस एक्सपोर्टचं मार्केट 60, 70, 80, 90 रुपयापर्यंत होतं. हा इतका मोठा बदल, कमीत कमी दुपटीचा फरक जर रेटमध्ये होत असेल तर तुम्हाला एक्सपोर्टसाठी जाणं गरजेचं. तर एक्सपोर्ट पेपर लावण्याचा खर्च हा तुम्ही डोक्यातून काढून टाका. पेपर न लावता देखील एक्सपोर्ट करू शकतो, हा कॉन्फिडन्स तुम्हाला आला पाहिजे. त्यासाठी आम्ही ते 2 व्हिडिओ तुम्हाला मनोगत आम्ही तुम्हाला दिलेले होते. आता मिलीबग साठी तुम्हाला आतापासून तयारी करायची आहे. मिलीबग साठी छाटणी केल्यानंतर बूड, ओलांडे गच्च धुवायचे आहे. त्यामध्ये क्लोरो आणि दशपर्णीचा वापर करायचा आहे. अल्क्रोज त्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि एकरी 1200 ते 1500 लिटर पाणी वापरायचं आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही आतापासून तयारी केली तर पुढे जाऊन आपल्याला ऑक्टोबर छाटणीनंतर मिलीबग त्रास देणार नाही. आणि जून जुलैमध्ये पाऊस चांगला झाला, मुळांची वाढ चांगली झाली, त्यानंतर आपण स्लेअर प्रो 1 लिटर एकरी ड्रेंचिंग करणार आहोत. नेक्स्ट, बोर्डो. आता बऱ्याच ठिकाणी रोगाचा प्रादुर्भाव होत असतो, त्या ठिकाणी मात्र आपल्याला छाटणी केल्यानंतर ओलांड्यावरती आपल्याला बोर्डो 0.5% म्हणजे 1 किलो मोरसूद, 1 किलो चुना आणि सल्फर 500 ग्रॅम एकत्र घेऊन गच्च असा बोर्डो, आपल्याला रंगीत बोर्डो आपल्या काडीवरती एक आच्छादन, कोटिंग होईपर्यंत आपल्याला द्यायचं आहे.
उलटा पालटा हा बोर्ड घेतला तर अजून चांगलं राहणार आहे, जेणेकरून तुमच्या बागेमध्ये असणारा डावणी, करपा आणि भुरी याचा तुम्ही 80% प्रादुर्भाव कमी करू शकता. मित्रांनो, तुम्ही तुमच्यापैकी किती शेतकरी बंधूंनी एक्सपोर्टसाठी तुमची बाग तुम्हाला करायची असेल, तुम्हाला क्लोरो नक्कीच चालणार नाही, परंतु उन्हाळ्यामध्ये खरड छाटणीमध्ये तुम्ही क्लोरो घेतलं तर अडचण येणार नाही. मित्रांनो, आपण ग्रेपमध्येच काम करतोय. ग्रेपमध्ये अद्यापही तुमच्याकडे ग्रेप मास्टर ऍप जर आलेलं नसेल तर तुम्हाला ग्रेप मास्टर ऍप डाउनलोड करून घेणं अत्यंत गरजेचे. ग्रेप मास्टर मध्ये आता फक्त द्राक्षाबरोबरच आपण टोमॅटो, डाळिंब आणि इतर भाजीपाला, कांदा आणि इतर भाजीपाला पिकामध्ये देखील आहोत, ऊसामध्ये देखील आलेलो आहोत आणि ह्या माध्यमातून तुम्हाला अनेक फॅसिलिटीज या ग्रेप मास्टर ऍपच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे. नेक्स्ट, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण छाटणी, आता ऑक्टोबर छाटणी, खरड छाटणी चालू होते, तर खरड छाटणीनुसार तुम्हाला प्रत्येक दिवसाचं छाटणी, व्हरायटी, छाटणी तारीख, जमिनीचा प्रकार यानुसार तुम्हाला तुमच्या बागेच्या स्वतंत्र असं शेड्यूल तुम्हाला येणार आहे आणि त्याचबरोबर आम्ही तुम्हाला अपडेट पण करणार आहोत. नेक्स्ट, तर तुम्हाला शेड्यूल मिळणार आहे मित्रांनो. नंतर तुम्ही तुमच्या बागेतून तुमच्या बागेचे फोटो आम्हाला पाठवू शकता, तुमच्या बागेच्या स्टेजेस बद्दल तुम्ही विचारू शकता, तुमच्या बागेतले काही प्रश्न असतील किंवा ह्या औषधाचं प्रमाण किती घ्यायचं किंवा ह्या अशी डिफिशियन्सी दिसते किंवा असा डाऊन दिसतोय तर तुम्हाला काय उपाययोजना करायच्या, ते सर्व तुम्हाला 1 तासाच्या आत उत्तर येत असतं. विचार तुम्ही सांगतो आम्ही ह्या विंडोमधून. नेक्स्ट, अन्नद्रव्य व्यवस्थापन, मग सांगितल्याप्रमाणे माती परीक्षण करून प्रत्येक तुम्हाला खरड छाटणीचं नियोजन, ऑक्टोबर छाटणीचं नियोजन, खताचं नियोजन ह्या विंडोमधून आम्ही तुम्हाला देत असतो. तुम्ही फक्त माती परीक्षणचा रिपोर्ट आम्हाला पाठवायचा आहे. नेक्स्ट, रोग नियंत्रण. मित्रांनो, प्लॉटवर तुम्ही दररोज प्लॉटमध्ये असता, तुम्ही दररोज आम्हाला बागेमधून तुमच्या बागेचं स्टेटस की काय स्टेज आहे आणि कुठल्या प्रकारचं पानावरती काही ऑब्झर्वेशन करून काही अडचण वाटली तर तुम्ही आम्हाला पाठवू शकता, जेणेकरून तुमच्या बागेवर येणारे रोग आणि कीड आपण वेळेत परफेक्ट अशा सोल्युशनद्वारे तुम्हाला नियंत्रणात आणून देऊ शकतो. निरीक्षण अहवाल, याच्यामध्ये तुम्हाला फक्त तुमच्या बागेसाठी फक्त 10 मिनिटाचा वेळ द्यायचा आहे आणि ह्या 10 मिनिटासाठी तुम्ही दररोज सकाळी जर तुमची बाग आठवड्यातून एकदा एक वेळ जर तुम्ही 10 मिनिटं दिले, तुमच्या बागेमध्ये कोणते रोग आहे, कोणते कीड आहे, कोणती विकृती आहे, कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता आहे, पांढरी मुळी कशी दिसती का नाही, भोत दिसतो का नाही, पानांचा आकार, पानांचा रंग, दोन पेरामधलं अंतर कसं आहे, आजचं क्लायमेट कसं आहे, याच्यानुसार तुम्ही जर निरीक्षण अहवाल पाठवला तर तुम्हाला अजून एक फाईन ट्यून एक त्या दिवसासाठीचं, त्या आठवड्यासाठीचं एक सोल्युशन आम्ही तुम्हाला देत असतो. तर हा निरीक्षण अहवाल देखील खूप महत्वाचा आहे. तुम्हाला फक्त आठवड्यातून एकदाच हा निरीक्षण अहवाल भरायचा आहे. नेक्स्ट, दररोज तुमच्या बागेच्या लोकेशन नुसार तुम्हाला दररोजचा हवामानाचा अंदाज म्हणजे आर्द्रता किती, तापमान किती, पाऊस येणार की नाही, वाऱ्याचा वेग किती आणि आजचा काय अंदाज आहे आणि पुढील 5 दिवसामध्ये काय चेंजेस होणार आहे, म्हणजे हवामानाचा अंदाज, वेदर फोरकास्टिंग देखील आम्ही तुम्हाला देत आहोत. नेक्स्ट, ब्लॉग, वेगवेगळ्या पिकांची माहिती, वेगवेगळ्या स्टेजवरती माहिती आम्ही तुम्हाला देतो. नेक्स्ट, व्हिडिओद्वारे आम्ही तुम्हाला, त्याचबरोबर बागेत येणाऱ्या रोग आणि कीड, वातावरणातील बदल, आम्ही हजारो लोकांबरोबर काम करतो, त्यामुळे कुठे काहीतरी शिंकलं तरी त्याचं खबर आम्हाला येत असते आणि मग त्या एरियात सांगलीत काय होतंय, नाशिकमध्ये काय होतंय, सटाण्यामध्ये काय अडचणी येत आहे. जसं आता आम्ही तुम्हाला म्हटलो की सटाण्यामध्ये बागा मागं पुढे फुटण्याच्या समस्या ह्या दरवर्षीपेक्षा जास्त आहे. तुमच्या बागेत हा प्रॉब्लेम येण्याच्या अगोदर आम्ही तुम्हाला अलर्ट करतो, सावध करतो. त्यासाठी हा दैनंदिन अलर्ट, दररोज काहीतरी एक अलर्ट म्हणजे धोका, सूचना आम्ही तुम्हाला देत असतो. त्याचा फायदा घेऊन अनेक शेतकरी आपण पुढच्या ठेच मागचा शहाणा या पद्धतीने आपण काम करत असतो, त्याचा तुम्हाला फायदा होतो. नेक्स्ट, याचबरोबर आपल्या शेड्यूल मध्ये असणारी औषधं कुठल्या जवळपासच्या तुमच्या दुकानात मिळू शकतात, याचा तुम्ही फोनवरतीच त्या दुकानदाराशी कॉन्टॅक्ट करून जाऊ शकता. म्हणजे तुमचा वेळ आणि तुमचं पैसे देखील वाचणार आहे, तुमचा वेळ देखील वाचणार आहे. तुम्ही आधीच जाऊन त्या दुकानात जाऊन काय रेट आहे, कसं उपलब्ध आहे का नाही, यानुसार तुम्ही चौकशी करू शकता. डायरी, तुम्ही दररोज केलेल्या कामाची डायरी, एक पूर्ण वार्षिक नियोजन तुम्हाला, जसं आपण वहीत लिहित असतो आज काय केलं, छाटणीला किती पेस्ट वापरले, लेबर किती होते, या पद्धतीची डायरी तुमच्या मोबाईल ऍप मध्ये तयार होते आणि ती तुम्ही नंतर वर्षाच्या शेवटी काढून त्याची प्रिंटआउट काढून जतन करून ठेवू शकता. नेक्स्ट, मित्रांनो, हे ग्रेप मास्टर ऍप म्हणजे कमीत कमी तुम्हाला 20,000 रुपये, जर एखादा अॅग्रोनॉमिस्ट तुमच्या बागेत आला तर तुम्ही 15-20,000 रुपये सहज देता. परंतु हे 20,000 रुपये मूल्याचं ग्रेप मास्टर ऍप आम्ही फक्त त्याची किंमत 3200 रुपये आहे.
परंतु आपल्या सर्व द्राक्ष बागायतदारांच्या विनंतीनुसार आम्ही त्याचे रेट कमी केले. ते फक्त 2500 रुपयामध्येच आम्ही तुम्हाला ग्रेप मास्टर ऍप संपूर्ण वर्षभर आम्ही तुमच्या बरोबर आहोत. आमची तज्ञ टीम तुमच्या बरोबर आहेत आणि आम्ही दररोज सकाळी 8 वाजेपासून रात्री 8 वाजेपर्यंत आम्ही तुमच्या प्रश्नांच्या विषयी आम्ही चर्चा करत असतो. आम्ही युट्यूब चॅनलला पण अनेक शेतकरी बंधू आहेत. युट्यूब चॅनल बघून आम्ही तुम्हाला जनरल सूचना देत असतो, परंतु ग्रेप मास्टर ऍप मध्ये आम्ही तुमच्या प्लॉट विषयी बोलत असतो आणि त्यासाठी वार्षिक मूल्य फक्त 2500 रुपये आहे. ते सर्वांनी तुम्ही ग्रेप मास्टर ऍप घेतलेलं असेलच, परंतु आज जे जे शेतकरी आहेत त्यांनी ऍप जर घेतलेलं नसेल तर त्यांच्यासाठी फक्त आजच्याच शेतकऱ्यांसाठी खास फक्त 2000 रुपयामध्येच आपण ग्रेप मास्टर ऍप तुम्हाला देणार आहोत. फक्त एप्रिल छाटणीचं घ्यायचं असेल, खरड छाटणीचं ते फक्त 999 रुपयामध्येच आहे आणि याची मुदत फक्त आज संध्याकाळी 12 वाजेपर्यंत आहे. तर तुम्ही त्वरा करा. तुमचे मित्रमंडळी असतील त्यांनाही सांगा की आज जर ग्रेप मास्टर ऍप घेतलं तर तुम्हाला फक्त 2000 रुपयात संपूर्ण वर्षाचं ग्रेप मास्टर ऍप तुम्हाला आज आणि उद्या 12 वाजेपर्यंत मिळणार आहे. नेक्स्ट मित्रांनो, एका स्प्रेची किंमत देखील आपली 2000 रुपये होत नाही आणि एका 2000 रुपयामध्ये आम्ही दररोज तुमच्या प्लॉटमध्ये आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तुम्ही दररोज आम्हाला 5 प्रश्न, 5 तुमच्या 10 प्रश्न, 10 प्रॉब्लेम तुम्ही आम्हाला पाठवू शकता. तुमच्या मनातल्या शंका समाधान तुम्ही करून घेऊ शकता. तुम्हाला प्रॉपर असं तुमच्या प्रॉब्लेमवरती सोल्युशन मिळू शकतं. तर आता तुम्हाला लगेच पेमेंट करण्यासाठी गुगल फोन नंबर पण दिलेला आहे. त्याच्यावरती जाऊन तुम्ही तुमचं पेमेंट करून घ्या. नक्कीच खाली ऍपची लिंक पण दिलेली आहे. चॅट बॉक्समध्ये ऍपची लिंक पण दिलेली आहे. ही लिंक तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि तिथून देखील पेमेंट करू शकता किंवा फोन पे, गुगल पे ने देखील पेमेंट करू शकता. आता तुमच्या काही प्रश्नांची उत्तर आपण घेऊयात. जुन्या बागांना पण पेस्ट करणे कंपल्सरी आहे का? अतुल गायकर. अतुल भाऊ, तुमच्याकडे बागेला चांगली विश्रांती मिळाली असेल आणि आता शेवटच्या टप्प्यामध्ये पानांना वेलीला पाण्याचा ताण दिला असेल आणि पानगळ प्रॉपर झाली असेल, 25-30% जरी पानगळ झाली असेल आणि बाग लीक झाली नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला सरसगट पेस्ट करायची गरज नाही. या ठिकाणी बागांना विश्रांती मिळाली आहे, पाण्याचा हलकासा ताण पण झालाय, मिळालेला दिला आहे, तर त्या ठिकाणी पेस्ट करायची गरज नाही. परंतु ज्या ठिकाणी तुम्ही कायम पाणी देऊन देऊन बाग लीक व्हायला लागली, पाण्याचा ताण त्या बागेला बसलेलं नाही, त्या ठिकाणी मात्र पेस्ट करा. त्याचबरोबर ज्या बागा मार्च एंडला खाली होणार आहे, एप्रिल महिन्यात खाली होणार आहे, त्या ठिकाणी देखील तुम्हाला पेस्ट करून घेणं गरजेचं आहे. तुमचे काही प्रश्न असतील तर आपण घेऊया. आता क्लोरो तुम्ही नक्कीच खरड छाटणीसाठी वापरू शकता. बुड ओलांडून व्हायल्यानंतर घ्यायची गरज नाही. सुनील साळुंके म्हणताय की दुसऱ्या वर्षाची बाग आहे, पेस्ट करून घ्यावी का? दुसऱ्या वर्षाची बाग आहे, हेच तुम्हाला मी सांगितलं की जर तुमच्या बागेला 1 महिन्याभर विश्रांती असेल तर पेस्ट करायची गरज नाही. परंतु तुमची बाग उशिरा छाटणी केली असेल तर तुम्हाला विश्रांती कमी मिळाली असेल तर पेस्ट करायची गरज आहे. पहिल्या वर्षीच्या बागेला तुम्ही पेस्ट कंपल्सरी करायची आहे, दुसऱ्या वर्षी करायची गरज नाही. अजून काय प्रश्न असतील तर विचारू शकता. तसेच पुढील सेमिनार हा क्रिम्सन व्हरायटीचे तंत्रमंत्र ह्याच्यावरती आहे. याच्यासाठी देखील तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता आणि तुमच्या इतर मित्रमंडळींना पण सांगू शकता. तुमचे काही प्रश्न घेणार आहोत आपण. तुमचे काही प्रश्न असतील तर सांगा. क्रिम्सन व्हरायटी कोणत्या स्टॉकवरती भरावे? शेख शाहरुख सर, नक्कीच तुमचा हा जो विषय आहे हा आपण 29 तारखेला घेणार आहोत क्रिम्सन व्हरायटी बद्दल. आज आपण हा सेमिनार घेतलाय खरड छाटणीबद्दल. जर तुमच्या काही शंका असतील तर त्या आपण घेतल्या तर बरं होईल. अतुल गायकर म्हणतात क्रिम्सनचे 60% पानगळ झाली आहे. नक्की व्हेरी गुड. क्रिम्सनचे किंवा इतर व्हरायटीची पानगळ झाली असेल तर तुम्ही नक्कीच छाटणीला सुरुवात करा. पेस्टची तिथे गरज नाही. अभिजित पाटील म्हणताय की माणिक चमन किती पानावर काय छाटणी करावी? सपकेन करावी. सपकेन, हा, माणिक चमनला आपल्या 6व्या पानावरती सपकेन करायची भाऊ. सिद्धार्थ कदम म्हणताय ऑक्टोबर मध्ये परीक्षण केलं आहे तर माती परीक्षण करावे का? ऑक्टोबर मध्ये माती परीक्षण केलं असेल तर तुम्हाला दरवर्षी माती परीक्षण करायची गरज नाही. तो मातीचा रिपोर्ट तुम्ही आम्हाला ग्रेप मास्टर ऍप मधून पाठवू शकता. तर मिलीबग साठी क्युराक्रॉन वापरले चालेल का?
मिलीबग साठी क्युरोक्रॉन किंवा क्लोरो हे तुम्ही वापरू शकता. ते तुम्हाला फक्त खरड छाटणीसाठीच वापरू शकता. ऑक्टोबर छाटणीसाठी हे बॅन केमिकल आहे, याचं आपलं रिकमेंडेशन आपण करू शकत नाही. 20 गुंठे बागेत शेणखत किती ट्रॉली टाकावी? सर्वसाधारणपणे एका एकरसाठी 10 टन म्हणजे 2 फुल ट्रक आपला शेणखत घ्यायचं आहे. त्यामुळे एका बिघासाठी 1 ट्रक शेणखत, 1 ट्रक शेणखत म्हणजे 5 टन. ट्रॅक्टरच्या भाषेत म्हटलं तर 2 ट्रॅक्टर ट्रॉली. 8x5 काडी किती ठेवावी? 8x5 ची बाग असेल 8×45, तर त्या ठिकाणी तुम्हाला 32 काडी ठेवायची आहे. 32 काडी. सर, मास्टर काडी करण्यासाठी किती पानावर करावी? मास्टर काडी म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? डबल सपकेन म्हणायचंय? सुनील साळुंके थोडं एक्सप्लेन करा. सुनील साळुंके, मास्टर काडी म्हणजे काय? माती परीक्षण दर 2 वर्षांनी करणं गरजेचं आहे. तुम्ही ऑक्टोबरला केलं असेल तर ते माती परीक्षण आता चालणार आहे. मातीमध्ये एक प्रकार जसं रबर ताणल्यानंतर पुन्हा त्याच परिस्थितीत येतं, त्याच पद्धतीने त्याला बफर कॅपॅसिटी म्हणतात. त्यामुळेच पीएच खूप जास्त वर वाढत नाही किंवा पीएच खूप खाली पण जात नाही. त्यामुळे माती परीक्षण एकदा केल्यानंतर आपण ते 2 वर्ष 3 वर्षापर्यंत वापरू शकतो. सुधाकर रायते, जास्त पीक असेल तर डिस्काउंट. मित्रांनो, ग्रेप मास्टर ऍप 2000 रुपये फी म्हणजे एका चहाची किंमत आहे. आणि तुम्ही म्हणत असाल तर हा डिस्काउंटेडच रेट आहे रायते साहेब. अजित कदम, सर सुपर सोनाका व अनुष्कासाठी सरळ काडी कळली तर चालेल का? सरळ काडी केली तर चालेल का? मित्रांनो, सोनाका ह्या व्हरायटीसाठी आवक तशी भरपूर आहे. थॉम्सन पण चांगलं फ्रुटफुलनेस असणारी व्हरायटी आहे सुद्धा. परंतु ज्या यशस्वी किंवा अनुष्का ह्या नवीन व्हरायटी आहे त्यांचा व्हिगर जास्त आहे. आणि त्यामुळे त्या भागात म्हणजे सांगली सोलापूर भागात देखील आता अनेक शेतकरी जिथं व्हिगर जास्त आहे या व्हरायट्यांना, तिथं सबकेन करूनच छाटणी करायला लागले आहेत. तुम्हाला तुमच्या बागेमध्ये काही मेनकेन ठेवावं लागेल, काही सबकेन करावं लागेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला दोन्हीमध्ये काय फरक पडतो त्याच्यानुसार तुम्हाला पुढील वर्षीसाठी तुम्हाला त्याचं नियोजन करावं लागेल. सबकेनमुळे स्टॉप अँड गो होतो. आपण काडीचा 2 पेरामधला अंतर कमी करण्यासाठी लिओशिनचा वापर करतो, फ्रुटफुलचा वापर करतो किंवा अनेक शेतकरी वेगळे केमिकल वापरतात. आणि सबकेन मध्ये आपण ते मॅन्युअली करतो, हाताने करतो. सबकेन केल्यानंतर तिथे आपली वाढ आपण काही दिवस थांबवतो, काडी उभी राहते, तिला भरपूर सूर्यप्रकाश मिळतो. त्यामुळे ज्या व्हिगरस व्हरायटी आहे तिथं तुम्ही सबकेन करायची की नाही, पण तुम्ही साधी साधी सोनाका असेल, माणिकचमन असेल, तिथे बिंदास तुम्ही मेनकेन ठेवू शकता. तेच मी म्हणतोय, आरकेला सबकेन करावी का? आरके आणि ह्या यशस्वी व्हरायटी आहे ह्या थोड्याशा व्हिगरस व्हरायटी आहे, त्यांचा जोम जास्त असतो, त्यामुळे तिथे सबकेन करून घेतली तर चांगलं राहील. डबल सबकेन करताना ह्या आपण मामा जम्बो जम्बो ह्या सारख्या कमी फ्रुटफुलनेस असणाऱ्या व्हरायटीसाठी करतो. आधी 4 पानावर सबकेन करायची, अधिक त्याच्यानंतर बाग फुटल्यानंतर पुन्हा 4+4 पानावर सबकेन करायची, त्याच्यानंतर पुन्हा 5-6 पानावरती आपल्याला टॉपिंग करायची. 4+4+8 अशा पद्धतीने 16 पानाची काडी आपल्याला करायची डबल सबकेन मध्ये. सुनील साळुंके साहेब, थौर शिवाजी सर, कमकुवत वेगवेगळी पिके आहेत, उदाहरणार्थ डाळिंब आणि भाजीपाला, द्राक्षे. व्हेरी गुड मित्रांनो, आपण एकाच पीक पद्धतीकडे न वळता आपण फक्त द्राक्षे करून आपण खूप मोठी अडचण टेन्शन आपण करून घेतो. आणि आमचे मित्र सुधाकर राय ते म्हणताय की आमच्याकडे वेगवेगळे पीक आहेत, डाळिंब आहेत, भाजीपाला आहेत, द्राक्ष आहेत. नक्कीच सुधाकर राय ते साहेब, आम्ही तुमचं स्वागत करतो. गाव तुमचं कोणतं? खडक माळेगाव आहे का? आम्ही नक्कीच तुमची शेती बघायला येऊ. मित्रांनो, आपण एक पीक पद्धत ही कमी केली तर आपले बरेचसे टेन्शन कमी होतील. आपल्याकडे भाजीपाला, डाळिंब, द्राक्ष, कांदा, टोमॅटो असे वेगवेगळे पिकं असतील तर आपल्यावरती सगळ्या पिकातून थोडं थोडं आपल्याला नक्कीच मिळणार आहे. पण एकच पीक केलं, गारपीट झाली, पाऊस झाला तर आपल्याला फार मोठं संकट आपल्या बागायतदारावर येत असतं. त्यामुळे थोडंसं क्रॉप रोटेशन आणि क्रॉप व्हेरिएशन मिक्स पीक पद्धत रायते साहेबांची आहे. रायते साहेब, गाव कोणतं तुमचं? थौर शिवाजी म्हणतात की कमकुवत घट निर्मिती का होते, यावर्षी मला खूप समस्या आली. मित्रांनो, कमकुवत घट निर्मितीसाठी पाणी कमी किंवा पाणी जास्त, फॉस्फरस किंवा सुपर फॉस्फेट न टाकणं हे फार मोठं कारण आहे. त्याचबरोबर वेलीचा जोम कसा आहे? वेलीचा जोम तुमच्या पाण्यावरती अवलंबून आहे.
वेलीचा जोम कमी करण्यासाठी तुम्हाला वेगवेगळे केमिकल देखील वापरायचे आहे. ते तुम्हाला सगळे ह्याच वेळेस मी सांगितलं नाही. तुम्हाला शेड्यूल मध्ये नक्कीच सर्व गोष्टी रेडीमेड मिळणार आहे. मित्रांनो, हे 2,000 रुपये फी अजिबात जास्त नाही. मी तुम्हाला कळकळीचं आवाहन करतो की तुम्ही सर्वांनी एक एक प्लॉट नक्की ग्रेप मास्टर ऍपला द्या. तुमच्याकडे बाकी डॉक्टर असतील, खूप चांगली गोष्ट आहे. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या इतर मित्रमंडळी आणि नातेवाईकांना देखील ग्रेप मास्टर ऍप डाउनलोड करून घ्यायला आणि पेड करायला नक्की सांगाल, अशी मी तुम्हाला आवाहन करतो. तर थाऊर शिवाजी साहेब, तुमचं पाणी नियोजन, तुमचं फॉस्फरसच्या लेवल, ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. त्याच्यानंतर आपण सप्टेंबर पानदेट परीक्षण देखील करणार आहोत. त्यानुसार किती स्टेटस चाललंय, तुम्ही खाली दिलंय परंतु पानात किती आलंय, 2 पेरामधलं अंतर कसं आहे, ह्या गोष्टी देखील महत्वाच्या आहेत. सुधाकर राय ते सांगवीचे आहेत. अरे वा, व्हेरी गुड. नक्कीच आम्ही तुमच्या बागेला भेट देऊ सुधाकर भाऊ. सपकेन करताना अभिजित पाटील म्हणतात की सपकेन करताना पहिल्यांदा 3 पाने, नंतर 6 पानावर माणिक चमनसाठी. एवढं खाली 3-4 पानावरती सपकेन करायची अजिबात गरज नाही. ज्या व्हिगरस व्हरायटी आहे मामा जम्बू, त्या आपण 4 पानावर करतो. आणि माणिक चमनसाठी तर एवढं तुम्ही घाबरायची काहीच गरज नाही. सरळ 6व्या पानावर सपकेन करा. 6 पानं अधिक 7 पानं अशी 15 पानाची काडी तयार करा. पेऱ्यातील अंतर किती असेल? पेऱ्यातील अंतर 3 बोटाच्या आसपास असायला पाहिजे. 3 बोट. सुपर सोनाका व्हरायटीच्या काडीला लवकर पकव देत नाही. काय कारण असतील मित्रांनो? सुपर सोनाका किंवा ह्या व्हरायटी ज्या व्हिगरस व्हरायटी आहे त्याच्यामध्ये नायट्रोजन अपटेक चांगल्या प्रकारे होत असतो आणि त्या तुलनेत तुम्ही पोटॅश अतिशय कमी देतात. तर खरड छाटणीचा विचार करता आपल्याला बेसल डोस मध्ये 30 ते 40 किलो पोटॅश, हलकी जमीन असेल तर 50 किलो पोटॅश तुम्हाला द्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर सपकेन झाल्यावरती पुन्हा एक 30 किलो पोटॅश आणि टॉपिंगच्या आधीपासून परत 50 किलो पोटॅश, असा 100 किलो पोटॅश, 100 किलो पोटॅश एसओपी आपल्याला खरड छाटणी द्यायचं आहे. तर 150 किलो पोटॅश आपल्याला ऑक्टोबर छाटणीसाठी द्यायचं आहे. अभिजित पाटील नमस्कार, तुम्ही ऍप वापरता, व्हेरी गुड. अभिजित पाटील त्यांना चालू करू शकतो का आपण? अभिजित पाटील तुम्ही जर बोलला 2 मिनिटं की तुम्हाला ऍपचा कसा फायदा होतो, तुमचं गाव कोणतं, नाव कोणतं, तुम्ही अनम्यूट करा आणि बोलू शकता. अभिजित पाटील. अभिजित पाटील अनम्यूट करतोय, केलं का? करतो बघू. अभिजित पाटील बोलता का? हा, हॅलो सर. बोला बोला. गाव कोणतं आपलं? गाव वडगाव आहे, सांगली जिल्हा आपला. ओके ओके. काय फायदा होता ऍपचा तुम्हाला? आता 2 वर्ष, मागच्या वर्षी तेवढे वापरले नाही, मग त्याच्या मागे 2 वर्ष वापरले होते आणि आता सध्याला चालू आहे माझं. बरं. काय फायदा झाला तुम्हाला ऍपचा? आपल्याला जे पैसे होतात ना, म्हणजे काय म्हणतो आपण, कमी पैशात जास्त पीक उत्पन्न होतं. अच्छा अच्छा, खर्चात बचत होती. हा, खर्चात बचत होते. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. आणि तुम्ही इतर मित्रमंडळींना पण वापरायला सांगाल ना नक्की? हो 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 सर. व्हेरी गुड, चालेल. थँक्यू थँक्यू. सुनील साळुंके सर म्हणताय की थॉम्सनला डबल सपकेन केलं तर चालेल का? मित्रांनो, थॉम्सन मध्ये बघा, ग्रेप मास्टर ऍप हे कमीत कमी खर्चात आपल्याला साध्या साध्या सोप्या उपायांनी काम करायचंय. थॉम्सन व्हरायटीमध्ये ऑलरेडी चांगला फ्रुटफुलनेस आहे. सहज तुम्हाला 50-100 घड सहज मिळत आहे. काडीवर 2-2 घड मिळत आहे. तुम्हाला डबल सपकेन करण्याची गरज नाही. ज्या व्हिगरस व्हरायटी आहे जसं सुपर सोनाका, मामा जम्बो, जम्बो पर्पल, ह्या व्हरायटीला तुम्ही डबल सपकेन केलं तर चालेल. थॉम्सनला खूप दमणूक करून घ्यायचं, खूप थकण्याची गरज नाहीये. सहज पद्धतीने तुमची थॉम्सन मध्ये चांगला माल येऊ शकतो. मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुम्हाला आवाहन करतो की तुम्ही जर उद्या 12 वाजेपर्यंत जर तुम्ही ग्रेप मास्टर ऍप डाउनलोड केलं किंवा तुमच्या मित्रमंडळींना मी सांगितलं तर त्यांना आपण डिस्काउंट देऊ शकतो. अधिक माहितीसाठी ही लिंक तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता किंवा तुम्हाला पुन्हा आजच्या सर्व शेतकरी बंधूंना आम्ही लिंक पण, पेमेंटची लिंक पाठवून देऊ. तुम्ही सर्व लवकरात लवकर ऍप पेड करून आपलं पुढील नियोजन चांगल्या प्रकारे करा. शेड्यूल, हवामानाचा अंदाज, तुम्ही हवामानाच्या अंदाजासाठी 1000 रुपये सहज खर्च करता वर्षभरासाठी.
पण तुम्हाला 2000 आमची पूर्ण टीम 24 तास तुम्हाला काम मदत करत असते. आणि ऑक्टोबर छाटणीच्या वेळेस सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर मध्ये तर सकाळी 7 वाजेपासून तर रात्री 9 वाजेपर्यंत आम्ही तुमच्यासाठी वाढीव वेळेत काम करत असतो. आणि आमचं ह्या वर्षीचं टार्गेट आहे की आम्हाला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचायचे. द्राक्षाबरोबरच आता आम्ही डाळिंब, कांदा, टोमॅटो ह्या पिकाबरोबर पण आलो आहोत. तर त्याचाही फायदा तुम्हाला नक्कीच होणार आहे. आपण शेवटचे 2 प्रश्न घेऊ. यशस्वी घडाची साईज मिळाली नाही, पॉईंट मिळाला नाही. मित्रांनो, घडाची साईज न मिळणे, पॉईंट न मिळणे किंवा वजन न मिळणे हे सगळे प्रॉब्लेम हे वेलीमध्ये स्टोरेज, वेलीमध्ये ताकद जर असेल तुम्हाला पॉईंट पण मिळेल, वजन पण मिळेल. तर त्यासाठी घडाला चांगला पोत मिळवायचा असेल तुम्हाला प्रॉपर फर्टिलायझर नियोजन आणि एप्रिल छाटणीमध्ये वेलीमध्ये अन्नाचा साठा जास्तीत जास्त कसा होईल त्यासाठी तुम्हाला मित्रांनो काम करणं गरजेचं आहे. जर वेलीमध्ये पुरेसा साठा झाला, काडीमध्ये चांगली गर्भधारणा झाली, तर तुम्हाला चांगलं फर्टिलायझरचं नियोजन झालं, पोटॅश फॉस्फरस लेवल भरपूर असतील, तुम्हाला चांगला घडाच्या पाकळ्या मिळणं, वजन मिळणं, साईज मिळणं, याच्यामध्ये कुठलीही व्हरायटी असो काही अडचण येणार नाही. पांडुरंग धर्मे, तुम्हाला थर्ड छाटणीमध्ये काम करावं लागेल, वेलीचं स्टोरेज वाढवावं लागेल, तर तुम्हाला सगळेच प्रॉब्लेम म्हणजे सॉल्व्ह होतील. आणि पुढची मीटिंग आता आपली ही क्रिम्सन व्हरायटीचे तंत्रमंत्र ह्या विषयी आहेत. तुम्ही नक्कीच 29 तारखेला तुमच्या मित्रमंडळींना पण सांगा. या स्लाइडचा तुम्ही फोटो काढून घ्या आणि तुमच्या इतर मित्रमंडळींना पण नक्की शेअर करा. ह्या विषयाची लिंक, झूम मीटिंगची लिंक आम्ही तुम्हाला नक्की पाठवू. त्यासाठी परत तुम्हाला रजिस्ट्रेशन देखील करणं गरजेचं आहे मित्रांनो. सुधाकर रायते, जे शेतकरी आपण वेबिनारची रेकॉर्डिंग नक्कीच मिळेल, आपण करतो काढतो ना रेकॉर्डिंग. जे शेतकरी पेड करणार आहेत त्यांना पूर्ण रेकॉर्डिंग आपण पाठवून देऊ. मीटिंग कसं असतं, मीटिंग युट्यूबला आपण लगेच लोड करत नाही, परंतु जे शेतकरी ऍप पेड करतील त्यांच्यासाठी आपण उद्या लगेच ही पूर्ण रेकॉर्डिंग आपण पर्सनली पाठवून देऊ. थाऊर शिवाजी, शिवाजी हो, तुमचं ऍप डाउनलोड केलंय तुम्ही? ग्रेप मास्टर ऍप पेड केलंय, वार्षिक सभासद झाले? मित्रांनो, ही रेकॉर्डिंग तुम्हाला आम्ही जे शेतकरी पेड करतील त्यांच्यासाठी लगेच आम्ही पाठवणार आहोत. पुढचा जो सेशन आहे दर शुक्रवारी आपण ग्रेप मास्टर तर्फे युट्यूबला लाईव्ह न बोलता आपण खास पर्सनलाइज अजून तुम्हाला जास्तीत जास्त सेवा कशी देता येईल त्यासाठी आपण हे वेबिनार आयोजित केलेले आहेत. पुढचा विषय हा क्रिम्सन वरती आहेत. बाळू जाधव आहेत. नमस्कार बारकू जाधव साहेब, व्हेरी गुड, तुमचं अभिनंदन, तुम्ही सभासद झाले आहात. तुम्ही पण इतर मित्रमंडळींना नक्की सांगा. धन्यवाद. अजून काही कोणाचे प्रश्न आहे का? तुमचे प्रश्न नसतील तर मी तुमच्या सर्वांचे आभार मानतो की तुम्ही अतिशय काळजीपूर्वक ऐकून घेतलं. आणि अशाच पद्धतीचे वेबिनार आपले दर शुक्रवारी होणार आहेत, वेगवेगळ्या विषयांचे असणार आहेत. आणि जे शेतकरी ऍप पेड करणार आहेत त्यांच्यासाठी आपण हे सर्व वेबिनारची लिंक आपण त्यांना पाठवणार आहोत. तर तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद.